नमस्कार मंडळी, आज आम्ही आलू पराठा बनवत आहे. ह्याची रेसिपी दाखवतो. हा बटाटा घेतलाय, उकडून असं चांगलं बारीक करून घेतलाय. हा कांदा आहे, चांगला बारीक कापलाय. कोथिंबीर आणि हे अद्रक, लसूण आणि जिरं ह्याची ठेचा करून घेतलाय. चवीपुरतं मीठ घालते, थोडीशी हळद, थोडस लाल तिखट आणि मस्त असं छान एकजीव करून घ्यायचं. हे बघा, हे असं बनवायचं. बघा, हे असा एक छान गोळा झालाय. हे असं मी पीठ छान मऊ मळून घेतलंय, छान सॉफ्ट झाले. आता मी पराठा बनवायला घेते. असा छान गोळा घ्यायचा, असा भरायला असं छान हे करायचं डो. आणि हे बघा, असा थोडस पीठ लावायचं, ते फुटत नाही म्हणून. असं भरायचं छान पुरणपोळी सारखा. हे बघा, असा गोळा बनवायचा. छान उंडा बनवून झालाय हा. आता हे लाटून घेते मी. छान सगळीकडनं छान लाटायचं असं. बघा, असं छान गोल लाटलाय. एवढ्या साईज असं छान तूप टाकायचं. हे बघा, असं छान गोल केलाय पराठा. चांगला क्रिस्पी भाजायचा. दोन करून बघा, असं छान रंग आला बघा. कोथिंबीर, हे टाकलेला कांदा वगैरे, छान वरून तूप टाकायचं. तुम्हाला आवडलं तर बटर पण टाकू शकता तुम्ही. चीज, बटर, चीजचा पण मी एक वेळेस करून दाखवेल तुम्हाला. चीजचा पण छान लागतो. आता मस्त बघा, एक असं लाल खरपूस भाजलाय. आता हे आपण काढून घेऊया आणि प्लेटिंग करूया. हे बघा, छान छान झालंय ना.